सर्वांना नमस्कार. आज आपण विसंगत संख्या ओळखणे या विषयावरती गणित पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्याला प्रश्न माहिती आहेत की बरेच वेळेला स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारले जातात. अगदी सिंपल असतात, पण आपल्याला थोडक्यासाठी चुकायला होतं. तर आता आपण पाहूयात की असे प्रश्न कशा प्रकारचे येतात ते. तर मी यामध्ये पहिला प्रश्न घेतला आहे 1, 9, 25, 343 आणि 81. आपण पाहायचं की जास्तीत जास्त वेळा याच्यावरती वर्ग, घन अशा प्रकारावरती प्रश्न येतात. समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या वगैरे. तर संबंध पहिल्यांदा बघायचे की कुठल्या संख्या दिसतात. तर इथं आपण बघू शकतो की जवळपास आपल्याला वर्गसंख्या दिसत आहेत. ठीक आहे. मग ही कुठली संख्या आहे किंवा ह्या संख्या कुठल्या आहेत तर त्यात आपण पाहूयात. तर पहिला एक अंक आहे तो बघूया आपण. तर कितीचा आहे? 1चा वर्ग आहे. ठीक आहे. 9 म्हणजे काय? तर 3चा वर्ग म्हणजे 9. त्यानंतर आहे 25 म्हणजे 5चा वर्ग. 343 आता ही तर कुठली वर्गसंख्या नाही आहे. ठीक आहे. ती आहे 7चा घनसंख्या आहे. आणि 81 ही आहे 9चा वर्ग. म्हणजेच याच्यामध्ये वेगळी संख्या कुठली येईल तर 343. कारण का? तर 7चा घन आहे आणि बाकीच्या सगळ्या संख्या ह्या वर्गसंख्या आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण बघूया. 0, 7, 26, 63, 126 आणि 215. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? यासुद्धा कुठेतरी वर्गसंख्या, घनसंख्या यांच्या आसपासच्याच आहेत. म्हणजे कुठे आहे का बघायचं. वर्गसंख्येच्या जवळपास जाते की घनसंख्यांच्या जवळपास जाते. तर 7, 26, 63 वगैरे. आता आपण बघूया. 0 म्हणजे इथं संबंध बघूया आपण. 1चा घन किती येतो? 1चा घन 1. ठीक आहे. त्याच्यातून जर का 1 वजा केला म्हणजे तीच संख्या वजा केली तर उत्तर किती आपल्याला येतं? 1च्यातून 1 वजा केल्यावरती 0. म्हणजे हे आपल्याला उत्तर मिळालं आहे. त्यानंतर हा 7 बघूया. आता 7 कशाच्या घनाच्या जवळपास आहे? तर 2च्या घनाच्या जवळपास आहे. 2चा घन वजा 1 म्हणजे 8. 2चा घन किती? 8. त्यातून 1 वजा केल्यावरती उत्तर आपल्याला मिळतं 7. त्यानंतरचे आहे 26. 1, 2 आता 3चा घन आपण बघूया. 3चा घन वजा 1 केला तर 3चा घन 27 वजा 1 म्हणजे उत्तर किती येतं आपलं? 26. त्यानंतर आहे 63 म्हणजे आपल्याला माहिती आहे 4चा घन 64 आहे म्हणून 4चा घन वजा 1. 4चा घन 64 वजा 1 केलं की उत्तर येतं आपलं 63. त्यानंतर आहे 126. आता 126 बघा. 126 कुठे जातं आहे? 126 जातो आहे 5चा घन. 5चा घन किती येतो? 5चा घन तर 125. पण त्याच्यामध्ये 1 ॲड केला तर 126 येते. म्हणजे 5चा घन अधिक 1 केला तर आपलं उत्तर 126 येते. वजा 1 केलं असतं तर उत्तर आपलं 124 आलं असतं. पण इथं संख्या ही पुढची आहे, अधिक 1 घेतलेली आहे. त्यानंतरची पुढची बघून घेऊयात. ही 215. आता 5चं झालं आहे 1, 2, 3, 4, 5. आता इथं आपण 6चा घन बघूया. 6चा घन वजा 1 किती येतो आहे? 6चा घन किती येतो आपला? 216. त्याच्यातून 1 वजा केल्यावरती उत्तर येतं आपलं 215. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येईल की ही संख्या ही आपली वेगळी आहे, विसंगत आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा संबंध लावून बघायचा. त्यावरून आपल्याला ती गणितं सोडवता येतील. तर यासाठी मेन आहे ते घन आणि वर्गसंख्या पाठ असणं हे महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला ही गणितं सोडवता येतील. ठीक आहे. तर तिसरा प्रश्न आपण बघूयात. तिसरा प्रश्न आहे 119, 167, 224, 287 आणि 359. आता इथं कुठला संबंध लागतोय की आपण बघूया. 119, 167 कुठेतरी वर्गसंख्या आपल्याला दिसत आहेत कुठल्या तरी. 11चा वर्ग किती येतो? 11चा वर्ग 11चा वर्ग येतो आपला 121. त्याच्यातून किती घालवले? 121. कच्चं मी करते. 121, 119 आहे आपल्याकडे संख्या. 119, 119, 20, 21 म्हणजे 119मध्ये जर का 2 म्हणजे 11च्या वर्गातून जर का आपण 2 वजा केले तर आपल्याला उत्तर 119 मिळते. म्हणजे 11च्या वर्गातून 2 वजा केले 121 वजा 2 उत्तर आपलं येते 119. ठीक आहे. हे आपलं उत्तर आहे. म्हणजे काय करायचं? 11च्या वर्गातून आपल्याला 2 वजा करायला लागले. पुढे 167. आता इथं आपल्याला 13चा वर्ग जवळपास आहे 169. म्हणजे काय करणार आपण? 13चा वर्ग वजा 2 करून बघूया. 169 वजा 2 म्हणजे उत्तर आपलं येते 167. म्हणजे इथं पण आपल्याला वर्गसंख्या ही लागते. आता 224 म्हणजे आता बघूया 224. तर इथे काय होतं आहे? 15चा वर्ग वजा
15चा वर्ग किती आपला 225. त्यातून जर का 1 वजा केला तर उत्तर आपलं 224 आहे. आपण सुरुवातीला 2 वजा केले, इथं आपल्याला 1 वजा करावा लागतो आहे. हे आपण लक्षात ठेवूया. पुढचं चेक करून घेऊया. 287. आता 287 म्हणजे काय, तर 17चा वर्ग किती आपला बघायचं काय, 11, 13, 15 म्हणजे ह्या विषम संख्या आहेत. त्याच्यामुळे हे 15 नंतर डायरेक्ट 16 न घेता 17चा वर्ग घेतलेला आहे. 17चा वर्ग किती आपला 289, बरोबर. 289मधून जर का आपण 2 वजा केले तर आपलं उत्तर येतं आहे 287. त्यामुळे हे उत्तर आपले वर्गातून 2 संख्या वजा केलेली. आता पुढचा अंक शेवटची संख्या आहे 359. तर आता ही संख्या आपल्याला जवळपास माहिती आहे की 19चा वर्ग, आता इथं जे आपण पहिल्यांदा केलं तेच करायचं. इथे 19चा वर्ग वजा 2. 19चा वर्ग आपला आहे 300 किती येतो 61 येतो. त्यातून वजा 2 केलं तर आपल्याला उत्तर हे मिळते. म्हणजे आता आपण पाहिलं तर की 11चा वर्ग वजा 2, 13चा वर्ग वजा 2, 15चा वर्ग वजा 1, 17चा वर्ग वजा 2 आणि इथं डायरेक्ट 19चा वर्ग, म्हणजे विषम संख्यांचा वर्ग त्यातून वजा 2 केलेले आहेत. फक्त एकाच ठिकाणी या संख्येला आपण काय केलेलं आहे, वजा 1 केलेलं आहे. म्हणून आपली विसंगत संख्या येते ही. ठीक आहे. अशा पद्धतीत आपल्याला अर्ध्यावरती उत्तर जमून जातं. पण जर का पुढे जाऊन जर का ट्रिक वेगळी असेल, म्हणजे अर्ध्यानं आपण वेगळं वापरले, पुढे जाऊन जर का वेगळं काय होत असेल, म्हणून आपण पूर्ण ती गणित आपण सोडवून घ्यायचं, जेणेकरून चुकायचे चान्सेस हे कमी असतात. आता चौथा प्रश्न आपण बघूया. 15, 34, 61, 96, 139 आणि 165. आता इथं पण वर्गसंख्यांचीच, आता ही मी वर्गसंख्यांच्या रिलेटेडच गणिते घेतलेत, त्याच्यामुळं तुमची एकाच वेळी क्लिअर होतील, कारण एकाच भागावरती गणित येतात असं नाही. तर इथं आपण बघूया. 15 म्हणजे जवळपास काय, तर 16. 15च्या जवळपासचा वर्ग आहे 16. वर्गसंख्या 16 आहे. तर 16 कशाचा वर्ग आहे, तर 4चा वर्ग. त्यातून किती वजा केलं आहे, 1, म्हणजे काय येते 15 उत्तर. 16तून 1 वजा केलं की आपलं उत्तर येते 15. आता इथे 34 म्हणजे त्याच्या पुढची मागची कुठली वर्गसंख्या आहे, तर 36 म्हणजे 6चा वर्ग. 6च्या वर्गातनं किती वजा केले, तर 2 वजा केले. ठीक आहे. म्हणजे 36तून 2 वजा केले तर उत्तर आपलं येते 34. त्यानंतर आहे 61. आता 61च्या पुढची कुठली संख्या आहे वर्ग जवळपासची, तर 64. कशाचा वर्ग येतं, 8चा. 8चा वर्ग येतो 64. त्यातून किती वजा केलेले आहेत, तर 3 वजा केले. 64मधून 3 वजा केले तर उत्तर येतं 61. म्हणजे बघा आता इथं आपल्या काय लक्षात येते, 4चा वर्ग त्यातून 1 वजा केला. समसंख्यांचा वर्ग आहे. 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग. त्यातून एक एक संख्या वाढवत गेले. 4च्या वर्गातून 1 संख्या वजा केली, 4च्या वर्गातून 2 वजा केले, 6च्या वर्गातून 2 वजा केले, 8च्या वर्गातून 3 वजा केले. आता आपण घेतलं इथं समसंख्यांचा संबंध लक्षात येतो. म्हणजे आता इथे 96, 8 नंतर कुठली समसंख्या आहे, 10. त्यातून किती वजा करावे लागतील आपल्याला, इथं 3 आहेत म्हणजे इथं 4. 10चा वर्ग 100तून 4 वजा केले की उत्तर 96 येते. ठीक आहे. आता 10च्या नंतर समसंख्या कुठली आहे, तर 12 आहे. 12चा वर्ग किती आपला 144. त्यातून किती वजा करावे लागतील, इथं 4 घेतलेत. मग 12च्या वर्गातून 5 वजा केल्यावरती येतात काय उत्तर, 5 वजा केल्यावरती उत्तर येतं आहे का, हे 144मधून 5 वजा केले तर किती उत्तर येतं आपलं, हेच उत्तर येते 139. ठीक आहे. म्हणजे हे आपलं उत्तर इथं पण बरोबर आहे. त्यानंतर 12 नंतर कुठली समसंख्या आहे, तर 14 यायला पाहिजे. पण 14चा वर्ग आपला किती आहे, 196. ओके. आणि 165 म्हणजे इथं हा 13चा वर्गच्या जवळपासची संख्या दिलेली आहे. 13चा वर्ग किती, 169. 169. त्यातून किती वजा करायला पाहिजेत, आपल्याला खरं उत्तर काय पाहिजे इथे, 14च्या वर्गामधून 6 वजा व्हायला पाहिजेत. म्हणजे किती, 196मधून 6 वजा व्हायला पाहिजेत. म्हणजे 190 उत्तर यायला पाहिजे आपलं. पण तसं इथं दिसतं आहे का, तर नाही. इथं काय आहे, ही 13च्या वर्गातून किती वजा केलेले आहेत, हे 4 वजा केलेले आहेत. ठीक आहे. तर ही आपली विसंगत संख्या कोणती येणार, तर ही. अशा पद्धतीत गणिताला काही वेळेला सुरुवातीला उत्तर देतात, काही वेळेला शेवटला देतात. त्यासाठी पूर्ण गणित सोडवणं पण गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा 5वा प्रश्न आपण बघूया. 2, 20, 56, 110 आणि 240. इथं बघूया आपण कुठल्या वर्गसंख्या मिळतात. तर
दोनच्या जवळ, दोन तर वर्गसंख्या नाही, दोनच्या जवळची वर्गसंख्या आहे 1, म्हणजे काय 1चा वर्ग. त्यातून किती, 1चा वर्ग 1, बरोबर 1, आणि त्याच्यात अधिक 1 केलं तर उत्तर आपलं मिळतं 1. 2 उत्तर मिळते. 1च्या वर्गामध्ये 1 मिळवल्यावरती 2 मिळते. आता इथं बघूया आपण, 1च्या नंतर कुठला आहे, 4. 4चा वर्ग. आता 20च्या जवळपासची वर्गसंख्या 16 आहे, तिकडे 25 आहे, पण आपण 4 घेऊन बघूया आधी. 4चा वर्ग किती, 16, अधिक किती व्हायला पाहिजे तिथे, 4. 4चा वर्ग 16 अधिक 4 बरोबर किती झाले, 20. त्यानंतर 56. 56चं काय, 1 4 आणि डायरेक्ट इथे येतं आहे 7. 7चा वर्ग किती येतो, 49. 7 7 49. तर ते इथे किती मिळवले जात आहेत, 7च्या वर्गामध्ये 7. जर ही इथे काय संबंध येतो, तर 1च्या वर्गामध्ये 1 मिळवला, 4च्या वर्गामध्ये 4 मिळवला, 7च्या वर्गामध्ये 7 मिळवले, म्हणजे किती झाले 56. 9 आणि 7 16. हातच्या गेला 1, म्हणजे इथे झाले हे 56. ठीक आहे. 7च्या नंतर कुठला येतं आहे, तर 10 येतो आहे. एकाड एक संख्या घेतली आहे, 7 8 9, 2 संख्यामध्ये सोडलेल्या आहेत. तर 10चा वर्ग अधिक 10 करून बघूया आपण, 100 अधिक 10 म्हणजे 110. त्यानंतर कुठली संख्या येईल, 10 नंतर 11 12 13 14 आणि 15. आता डायरेक्ट 240च्या जवळपासची संख्या कुठली आहे, तर 240च्या वर्गसंख्या कुठली आहे जवळपासची, 225 ही वर्गसंख्या आहे. पण 225मध्ये किती, आता 225 म्हणजे 15चा वर्ग आहे. ठीक आहे. आता आपण इथं किती घेतलेलं आहे, फरक किती आहे, 1 2 3 4, म्हणजे मध्ये 2 संख्या वगळलेल्या आहेत. 4 नंतर 5 6 2 संख्या वगळलेल्या आहेत. 7 नंतर 8 9 2 संख्या वगळलेल्या आहेत. 2 नंतर 10 नंतर 11 12 13 14 15, म्हणजे मध्ये किती 4 संख्या वगळलेल्या आहेत. म्हणजेच काहीतरी ही संख्या आपली विसंगत आहे. इथंच आपल्याला लक्षात येतं आहे. सोडवायचं असेल तरी आपण सोडवू शकतो. इथं किती संख्या हवी ती खरी, 10 नंतर 11 12 आणि 13 नंबरची संख्या, म्हणजे 13च्या वर्गाची संख्या पाहिजे होती, अधिक 13 पाहिजे होते, असं पाहिजे होतं. पण तसं नसतं, डायरेक्ट 15चा वर्ग घेतलेला आहे, त्यातून 15 अधिक केले, 525 अधिक 15, म्हणजे उत्तर आपलं येते 240. त्याच्यामुळे विसंगत संख्या कोणते, तर ही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा आजचा भाग बघितलेला आहे, विसंगत संख्या ओळखायच्या. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता इथे. अशा प्रकारे किचकट थोडेसे प्रश्न येतात आपल्याला, पण न घाबरता प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिससुद्धा चांगली होईल. आणखी असे बरेचसे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा असतील, शालेय स्पर्धा परीक्षा असतील, त्यांच्यासाठी या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होईल. या अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत की ही गणितं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून घ्या. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्या क्लाससाठी तुम्ही एक सेपरेट वही घाला, जेवढ्या काही ट्रिक्स आपल्याला मिळतील तेवढ्या तुम्ही एका वेगळ्या वहीमध्ये लिहून काढा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिससुद्धा चांगली होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये याचा सगळ्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती जर का व्हिडिओ हवी असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि जाता जाता व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्यू.